ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात पार पडली। खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी अभियानाचं महत्त्व स्पष्ट करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला। कार्यकर्त्यांना एकत्रित आणून तळागाळापर्यंत काँग्रेसची बांधणी करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत सावंत म्हणाले की गेल्या 12 वर्षांपासून देशात द्वेष आणि तिरस्काराचं वातावरण निर्माण केलं जात असून विरोधी पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र काँग्रेसने देशाचा पाया भक्कम केला असून महाराष्ट्र पुरोगामी होता आहे आणि राहणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच 2029 मध्ये काँग्रेस सत्तेत येईल असा दावाही त्यांनी केला। या तिरस्कारानं चालेल अशा आरएसएसचं उगम असलेल्या भारतीय जनता पक्षाचं गेल्या 12 वर्षाचं सरकार आपण पाहत आहोत। त्याच आरएसएसचे प्रचारक नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि गेल्या 12 वर्षामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचे अथक परिश्रमाने प्रयत्न त्यांनी केले। संविधान संपवण्याचा प्रयत्न केला। या देशामध्ये द्वेष तिरस्कार वाढतोय। लोकशाही संपुष्टात आणताना संविधानिक संस्थांवरती नियंत्रण आणलं जातंय। माध्यम एकतर्फी पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की मोदीच किती चांगले आहेत। अशा तऱ्हेचं वातावरण देशामध्ये कधीही नव्हतं। हा देश ज्या विचारानं चाललाय तो विचार बदलण्याचा प्रयत्न झालाय। हा विचार कुठला आहे, ज्याला आयडिया ऑफ इंडिया म्हणतो, तो या देशाला स्वातंत्र्य संग्रामामधनं काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेला विचार आहे। बैठकीत मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक यांनीही आगामी निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल असं ते म्हणाले। तसंच वाढती महागाई आणि सध्याच्या परिस्थितीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबाबदार धरत त्यांनी टीका केली। संघटन सृजन अभियानमुळे पक्ष अधिक सक्षम होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान राधानगरी पंचायत समितीचे सभापती आर.वाय. पाटील यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांनाच पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली। तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी तालुका काँग्रेसचा आढावा सादर केला। या बैठकीला प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, प्रदेश सचिव राहुल गायकवाड, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, मीडिया समन्वयक विजानंद पोळ, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, सागर धुंदरे, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।